आज आपण चीज बटाटा यम्मी सँडविच रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला 4 ते 5 बटाटे उकडून घ्यायचे आहेत। त्यानंतर हे बटाटे आपल्याला छान सोलून बारीक कापून घ्यायचे आहेत। त्यानंतर एका पॅनमध्ये तेल, मोहरी, जिरे घेऊन तडतडून घ्यायचे आहेत। त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या आणि कांदा घालून थोडा लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यामध्ये लसूण पेस्ट घालायची आहे। आता हा कांदा लालसर होत आला की त्यामध्ये आपल्याला हळद, तिखट, धनिया पावडर आणि मसाला व थोडी कोशिंबीर घालून हे छान परतून घ्यायचे आहे। आता त्यामध्ये आपल्याला कापलेले बटाटे घालायचे आहे आणि गॅसचा फ्लेम कमी ठेवून आपल्याला थोडं मीठ घालायचं आहे व हे सगळं एकत्र करून घ्यायचे आहे। ही चटणी छान परतून झाली आहे। आता आपल्याला थोडी कोशिंबीर घालायची आहे आणि आपली चटणी तयार झालेली आहे। आता आपल्याला एक ब्रेडचा स्लाइस घ्यायचा आहे आणि त्यावर थोडा सॉस लावायचा आहे। सॉस लावल्यामुळे सँडविचची टेस्ट आंबट गोड येते। आता त्यावर आपल्याला आपण जी चटणी बनवली होती ती बटाट्याची चटणी लावायची आहे आणि त्यावरती आपल्याला चीज किसून घालायचा आहे। चीज घातलं की त्यावरती थोडी कोशिंबीर घालायची आहे आणि ब्रेडचा दुसरा स्लाइस त्यावरती ठेवून ते दोन्ही हातांनी आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला एका पॅनवर थोडे बटर घालून हे सँडविच दोन्ही बाजूंनी ब्राउनिश कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता तुम्ही बघू शकता की आपण आपल्या सँडविचला दोन्हीही बाजूने छान ब्राउनिश कलर येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे। आता आपला सँडविच तयार झालेला आहे। आता आपण त्याला एका सुरीच्या साहाय्याने त्याचे 2 भाग करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता की आता सँडविच आतमधून किती छान यम्मी दिसत आहे। आपला सँडविच तयार झालेला आहे।